नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत डिप्लोमाच्या सिव्हिल ब्रांचचा सेकंड सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस, ज्यामध्ये कोणकोणते विषय असणार आहे, कोणकोणत्या विषयाची एक्झाम ही कशा प्रकारे असणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन कशाची आहे, ऑफलाईन थेरी एक्झाम कशाची आहे, कोणते विषय किती डिफिकल्ट आहे आणि कोणत्या विषयामध्ये न्यूमेरिकल किती, थेरी किती, काही ड्रॉइंग वगैरे काही आहे का, या सर्व गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू। त्यासोबतच आता आम्ही या सेमिस्टरला अभ्यास कसा करावा याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू। त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, जेणेकरून असेच अपडेट, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहे, ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। एकदा जाऊन आमची क्वालिटी चेक करा, आमचं शिकवण्याचं एकदा बघा, आमचं शिकवणं कसं आहे। फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे बेटा, ठीक आहे ना। YouTube वर सुद्धा अवेलेबल आहे आणि आपल्या ऍप्लिकेशन वर सुद्धा अवेलेबल आहे। फ्री नोट्स अवेलेबल आहे, क्वेश्चन पेपर वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या ऍप्लिकेशन वर अवेलेबल आहे। तर नक्की डाउनलोड करा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन। प्ले स्टोर वर अवेलेबल आहे, iOS वाल्यांनी सुद्धा हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही करू शकता बेटा, ठीक आहे ना। चला मग सुरुवात करायची। हो सर, ठीक आहे, चलो। तर बघा रे बेटा, लक्ष द्या, तर सिव्हिलचा सेकंड सेमिस्टर आपली केस स्कीम आहे, बरोबर आहे। चला असो, तर सर्वच सर्व आता आपण बघणार आहे बेटा। तर बघा बाळांनो, तुम्हाला नेमका विषय कोणकोणता आहे याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करून घेऊ। तर सर्वात पहिले तुमचं बेटा अप्लाइड मॅथमॅटिक्स। अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे M2, ठीक आहे, चलो। तर बघा बेटा, ज्याला प्रेमाने आपण M2 म्हणता, पण त्याला या ठिकाणी शॉर्टकट आहे, त्याचा कोड आहे बेटा AMS। मग याची एक्झाम नेमकी कशी होणार आहे, तर बघा बेटा, लक्ष द्या। तर बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपला 70-30 चा पॅटर्न असतो, बरोबर आहे। तर 70 मार्क्स हे जे असतात ना, हे तुमचे असतात बेटा फायनल थेरी एक्झामचे। आणि हे जे 30 मार्क्स असतात ना, या 30 मार्क्सचे परत दोन भाग केले जातात। म्हणजे काय, युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 अशा दोन युनिट टेस्ट तुमच्या कॉलेजला होतात, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, बरोबर आहे। आणि या दोन युनिट टेस्टचा ऍव्हरेज, या दोन युनिट टेस्टचा टोटल ऍव्हरेज काढला जातो आणि हा ऍव्हरेज MSBT बोर्डाकडे पाठवला जातो। तर बघा बेटा, लक्ष द्या की बरेचसे विद्यार्थी M2 मेकॅनिक्स हे जे महत्त्वाचे आणि हार्ड जे विषय बेटा, हे भरपूर विद्यार्थी फेल होतात। तर का होतात माहिती का, की विद्यार्थी फायनल एक्झामला तर अभ्यास करून घेतात, त्या ठिकाणी ते पास पण होऊन जातात, 25 मार्क 30 मार्क ते काढून घेतात, पण प्रॉब्लेम काय होतो की त्यांना युनिट टेस्ट मध्ये मार्क मिळालेले नसतात बेटा। त्यामुळे लक्ष ठेवा, काहीही करा, युनिट टेस्ट मध्ये मिनिमम ऍव्हरेज तुमचा 25 प्लस गेलाच पाहिजे डायरेक्टली, ठीक आहे ना। 30 पैकी 20 प्लस ऍव्हरेज पाहिजेच पाहिजे। आणि हा, जर तुम्हाला स्कोर करायचा असेल तर 25 प्लस तुमचा ऍव्हरेज असला पाहिजे बेटा। तर युनिट टेस्ट मध्ये स्कोर करा, कारण ते मार्क तुमच्या हातामध्ये आहे बेटा। कारण तुम्हाला फक्त 2-2 युनिट करून जायचं तुमच्या युनिट टेस्टला, बरोबर आहे। पण हे मार्क मॅटर करतात, कारण बघा, जर या 30 पैकी जर तुम्हाला 30 मार्क पडून गेले, बरोबर आहे, तर या ठिकाणी 70 पैकी फक्त तुम्हाला 10च मार्क काढायचे। येतंय का लक्षात मला काय म्हणायचंय? तर बघा बाळांनो, पहिले युनिट टेस्ट मध्ये मार्क फिक्स करा, कारण फायनल थेरी एक्झामला केव्हा काय होतं सांगता नाही येत। कारण बघा, मागच्या वेळेस असं पण झालं होतं, आपली एक विद्यार्थिनी होती, तर तिला 30 पैकी 30 ऍव्हरेज होता, युनिट टेस्टचा ऍव्हरेज 30 पैकी 30 होता, बरोबर आहे। आणि फायनल एक्झामला काय झालं माहिती आहे का, तिने एकच प्रश्न लिहिला, 2 मार्काचा आपला पहिला क्वेश्चन असतो ना, तेवढाच क्वेश्चन लिहिला, 2 मार्काचा एकच क्वेश्चन लिहिला, दुसरा चालू करत होती, तेवढं तिला थोडंसं फिट्स येऊन गेले, तेवढं फिट्स आले आणि ती डायरेक्ट चक्करून पडून गेली डायरेक्टली। तर तिला एकदम ते शांत बसवलं आणि तिला मग तिचे पॅरेंट्स वगैरे घरी घेऊन गेले। म्हणजे ती काय झाली, त्या पेपरमध्ये ती फेल होऊन गेली बेटा, बरोबर आहे। म्हणजे मला सांगा, 70 पैकी फक्त 2च मार्काचा पेपर लिहिला होता, फक्त बस 2च मार्काचा एकच प्रश्न लिहिला होता, बरोबर, 2 मार्काचा। म्हणजे इकडे 30 पैकी 30 काढले ते युनिट टेस्टला आणि 70 पैकी फक्त 2च मार्क पडले। पण विषय काय झाला की बाकीचे पेपर त्यांनी प्रॉपर दिले, बाकीच्या पेपरांमध्ये ती पास पण झाली, चांगल्या मार्काने पास झाली, बरोबर आहे। आणि बघा, फायनल रिझल्ट तिचा काय आला पाहिजे होता, फेल यायला पाहिजे होता, बरोबर आहे का नाही, कारण त्याने 70 पैकी फक्त 2च मार्काचा पेपर लिहिला होता। पण विषय काय झाला, ती बाकीच्या सर्व विषयामध्ये पास होती, बरोबर आहे। आणि इकडे युनिट टेस्ट मध्ये 30 पैकी 30 मार्काचा ऍव्हरेज होता, बरोबर आहे। आणि इकडे त्याला 2 मार्क, म्हणजे 30 आणि 2 किती झाले, 32 मार्क, बरोबर आहे। आणि पासिंगला किती लागतात, 40, बरोबर आहे। तर 8 मार्कांचा तिला मिळून गेला बेटा कॉन्डो। काय मिळून गेला बेटा, कॉन्डो, ठीक आहे ना। तर कॉन्डो काय असतं यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेलच, काही काळजी वगैरे करू नका। तर असं पण असतं, म्हणजे जर तुम्हाला पास होण्यासाठी 10 मार्क जर लागत असेल, म्हणजे बाकी सर्व विषयात तुम्ही पास आहे, पण एका विषयामध्ये पास होण्यासाठी तुम्हाला 8 ते 10 मार्क जर लागत असेल ना, तर तुम्हाला 10 मार्काचा कॉन्डो मिळतो। आणि त्या मुलीला तो कॉन्डो मिळाला आणि ती ऑल क्लिअर झाले बेटा, ठीक आहे ना। बघा, म्हणजे 70 पैकी 2 मार्काचा पेपर लिहून सुद्धा ऑल क्लिअर झाले बेटा ती। म्हणजे विचार करा, हा फायदा तुमचा होऊ शकतो बाळा, त्यामुळे सांगतोय युनिट टेस्ट मध्ये स्कोर करा बेटा, ठीक आहे ना। चला असो, तर बघा 70-30 पॅटर्न असेल। आणि हा, M2 ला म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्सला कोणत्याच प्रकारचा इंटरनल फिंटरनल नाहीये, खूपचाप सिंपलचा 70चा पेपर, 30चा युनिट टेस्ट, बाकी असं 100 मार्काचा तुमचा टोटल आपला सिलेबस असणार आहे, टोटल आपला टर्म असणार आहे।
त्यानंतर दुसरा विषय बेटा तुमचा अप्लाइड सायन्स. तर अप्लाइड सायन्समध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की अप्लाइड सायन्सची जी एक्झाम होणार आहे ही तुमची होणार आहे ऑनलाईन MCQ पॅटर्नमध्ये. जशी आपली बेसिक सायन्स झाली होती ना, त्याचाच मोठा भाऊ आहे बेटा हा अप्लाइड सायन्स, बरोबर आहे. मग या अप्लाइड सायन्समध्ये अरे हा आपलं हे थोडं थोडं राहून गेलं की अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. तर बघा बेटा, तर अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला शिकायचं बेटा डेरिव्हेटिव्हचा उलटा पार्ट, त्याला म्हणता बेटा आपण अँटी डेरिव्हेटिव्ह, आणि त्यालाच आपण म्हणतो बेटा सुंदर सुंदर इंटिग्रेशन. तर बघा पहिलं युनिट जे आहे ते तुमचं आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन, म्हणजे इंटिग्रेशन तुम्हाला काढायचं आहे. दुसरं बेटा डेफिनाइट इंटिग्रेशन, बरोबर आहे, म्हणजे इंटिग्रेशनला लिमिट्स लावायचे बेटा, बरोबर आहे. बघा ज्या विद्यार्थ्याला डेरिव्हेटिव्ह समजलं ना त्याला इंटिग्रेशन आरामात समजतं डायरेक्टली. तर बघा बेटा आपले जे M2 चे जे पहिले 3 चॅप्टर आहे ना हे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनवर आधारित आहे. तर फॉर्मली तुम्हाला पाठ वगैरे करावं लागेल, ठीक आहे ना. चला असो. आणि हा चौथा आणि पाचवा जे चॅप्टर आहे ते तुमचं काय माहिती का, तुमचा पॉवर प्ले बेटा, म्हणजे न्यूमेरिकल मेथड्स आणि तुमचं प्रोबॅबिलिटी. तर हे दोन चॅप्टर अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये एकदम सोपे, एकदमच सोपे डायरेक्टली, ठीक आहे ना. एकदम म्हणजे विषय असतो तो पॉवर प्ले बेटा, पॉवर प्ले. मला सर्वांना माहिती असेल पॉवर प्ले हा बॅट्समनच्या साईडने असतो, जे कोण त्याला लंबे लंबे छक्के चौके मारता येईल, बरोबर आहे. पण सर्वात जास्त विकेटी सुद्धा पॉवर प्ले मध्येच पडतात. ते लक्षात ठेवा बेटा, कारण कसं आहे न्यूमेरिकल मेथडमध्ये एक पॉईंट जरी चुकला ना इकडून तिकडे झाला ना तरी सर्व गणित चुकून जातं आपलं. त्यामुळे लक्षात ठेवा बेटा तुम्हाला करावं तर लागेल बेटा, सर्व करावं लागेल. आणि हो, आपले ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे. तुम्ही प्ले स्टोअरवर जा, विनीत ट्युटोरियल नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर पहा बेटा. मी असं नाही म्हणत की पैसे भरा, पहिले तुम्ही फ्री डेमो लेक्चर पहा. जर आमचं शिकवणं तुम्हाला आवडलं, तुम्हाला वाटलं की नाही यार आमच्या कॉलेजपेक्षा, आमच्या ऑफलाईन क्लासपेक्षा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजतं या ठिकाणी, आणि आम्हाला असं वाटतं की नाही यार आमचा अभ्यास होऊन जाईल, तर तुम्ही आपले डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस वगैरे परचेस करू शकता. तर बघा बेटा, तर या सेकंड सेमिस्टरला जर सिव्हिलला बघायला गेलो ना तर बघा अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, M2 आहे, M2चा कोर्स आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, जो मेकॅनिकल आणि सिव्हिलचा बेस आहे बेटा, बेस पाया जो रचला तो रचतो बेटा आपला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. त्यानंतर सर्वेइंग, म्हणजे सर्वेइंग कसं काय असतं सर्व सांगतो मी तुम्हाला. तर या सर्वेइंगचे आपल्याकडे ऑनलाईन क्लास अवेलेबल आहे. त्यानंतर बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन BMC, तर या 4 विषयांचा कॉम्बो तुमच्यासाठी अवेलेबल आहे बेटा. त्यासोबत अप्लाइड सायन्सची टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, ठीक आहे ना. तर हा जो कॉम्बो जर तुम्ही विकत घ्यायला गेला ना बेटा, तर बघा मला सांगा सिंपलची गोष्ट बाळांनो, 4ही विषयांचे क्लास प्लस ऑनलाईन टेस्ट सिरीज बी तुम्हाला अजून मिळते बेटा, बरोबर आहे. त्या सर्व विषयांची फीज एकदमच कमी आहे बेटा. म्हणजे तुम्ही जर समजा ऑफलाईन क्लास वगैरे समजा जाशाल पुढे लावायला जर समजा गेले समजा, बरोबर आहे, तर 3,500-4,000 5,000 तुम्हाला एका विषयाची फी भरावी लागते. त्याच्यापेक्षा कमी कॉस्टमध्ये तुमचे सर्व विषय निपटून जातात डायरेक्टली, ठीक आहे ना. तर एकदा जा ॲप्लिकेशनवर जा. प्राइस आमची प्राइस आमची थोडी व्हेरी होत असते. तर सुरुवातीच्या दिवसात आम्ही थोडीशी ऑफर वगैरे येतो स्टार्टिंगच्या दिवसामध्ये, ठीक आहे ना. सुरुवातीच्या 2-4 आता तुम्ही हे लेक्चर जर समजा एकदम ताजं बघत असाल एकदम, बरोबर आहे, तर स्टार्टिंगला सेमिस्टरच्या सुरुवातीला आमची थोडीशी ऑफर असते. तर जा त्या ऑफरचा फायदा घ्या बाळांनो, ठीक आहे ना. आणि नंतर मग आमची प्राइस थोडी वाढून जाते, ठीक आहे ना. तर बघा बाळांनो, लवकरात लवकर जा, आताच ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही बघा कोर्स काय आहे, कॉम्बो तुम्ही घेऊ शकता बेटा. कॉम्बोमध्ये कसं आहे तुमचा इंटरनेट हँडलिंग चार्जेस सुद्धा वाचता आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या वाचता बेटा, आणि सर्व विषय तुमची घरी बसून तुम्ही सर्व अभ्यास वगैरे करू शकता बाळांनो, ठीक आहे ना. चला असो. तर बघा बेटा लक्ष द्या, पुढे तुमचं आहे अप्लाइड सायन्स. तर अप्लाइड सायन्समध्ये अप्लाइड फिजिक्स आहे, अप्लाइड केमिस्ट्री आहे. मग अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये आता काय शिकायचं सर आम्हाला. तर बघा बेटा या ठिकाणी तुम्हाला की वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल कसे असतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, कायनेमॅटिक्स म्हणजे काय असतं, स्ट्रेस काय असतो, स्ट्रेन काय असतं, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय असते, नंतर मग समजा तुमचं थोडंसं ॲडव्हान्स प्रोसेस, मग नॅनो टेक्नॉलॉजी काय असते, मग अल्ट्रासोनिक टेस्टिंग काय असते. त्यानंतर जर समजा बघितलं आपण तर लेझर मशीन काय असते, लेझरवाल्या प्रोसेस कशा वर्क करतात, बरोबर आहे. तर अशा काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या, अल्ट्रासोनिक गोष्टी तुम्हाला शिकायच्या, बरोबर आहे. चला तर थोडंसं ॲडव्हान्स वाला आणि मॉडर्न फिजिक्स तुम्हाला शिकायचं बेटा, बरोबर आहे. त्यानंतर बेटा आपलं अप्लाइड केमिस्ट्री. मग यामध्ये अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये तुमचं मेटल्स काय असतात, मेटलचे प्रकार कोणकोणते आहे, मग त्यामध्ये जर समजा अलॉय कसे बनतात, मग त्यानंतर जर समजा आपण बघायला गेलं तर फ्युएल कसं असतं, फ्युएल आपलं जे असतं ना पेट्रोल, डिझेल, रॉकेल वगैरे, बरोबर आहे. तर हे फ्युएल काय असतात, हे जळतात कसे, मग त्याचा कॅलोरिफिक व्हॅल्यू किती असते, मग ते कंबशन नेमकं कसं होतं, कशा प्रकारे जळल्यानंतर एनर्जी तयार होते, बरोबर आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या बेटा आपल्या अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये. मग वॉटरचे ट्रीटमेंट काय असतात, वॉटरवर कशा प्रकारे ट्रीटमेंट केली जाते, वॉटरची हार्डनेस कशी वाढवली जाते वॉटरची, भरपूर साऱ्या गोष्टी, नवनवीन ॲडव्हान्स गोष्टी तुम्हाला अप्लाइड सायन्स या विषयामध्ये शिकावं लागेल बेटा, बरोबर आहे. चला असो. तर बघा बेटा हा सिंपल तुम्हाला माहिती 1.5 तासांचा पेपर असेल, आणि हा स्टार आणि हॅश आलं ना की लक्षात ठेवून घ्या की हा तुमचा काय होणार बेटा ऑनलाईन MCQ एक्झाम होणार आहे. स्टार आणि हॅश आलं तर बघा 25 मार्काचा फिजिक्सचा प्रॅक्टिकल, 25 मार्काचा केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल, म्हणजे तुम्हाला मॅन्युअल लिहावं लागेल बेटा. अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्रीचा मॅन्युअल असेल, ते मॅन्युअल तुम्हाला प्रॉपर सबमिट करून ते प्रॅक्टिकल अटेंड करून
तुम्हाला ते सबमिशन वगैरे करावं लागेल. त्यानंतर तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल होईल बेटा. इंटरनल म्हणजे तुम्हाला माहिती असेल सर्वांना काय होतं, की कॉलेजला तुम्हाला बोलावलं लागतं, थोडंसं पाहून थोडंसं इकडून-तिकडून थोडं सांगून देतात, की हे पाठ करून या, ते पाठ करून या. तसंच त्याप्रकारे इंटरनल प्रॅक्टिकल होईल अप्लाइड फिजिक्सचं पण आणि अप्लाइड केमिस्ट्रीचं सुद्धा. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे टोटल तुमचा टर्म असणार बेटा 200 मार्कांचा. म्हणजे हा अप्लाइड सायन्सचा हा जो विषय आहे, तो टोटल तुमचा असणार आहे बेटा 200 मार्कांचा. तर याची टेस्ट सीरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल आपल्या ॲप्लिकेशनवर बेटा. ठीक आहे. आय-एम-पी टेस्ट सीरीज आहे बेटा. याच्या क्वेश्चन बँक सुद्धा मी तुम्हाला टाकणार आहे बेटा. म्हणजे नंबर ऑफ एमसीक्यू त्यामध्ये राहतील, आय-एम-पी राहतील, बोर्डाला विचारलेले असतील बेटा. ठीक आहे ना? चला असो. त्यानंतर बघा पुढचा विषय बेटा तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. पुढचा विषय बेटा तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. मग सर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स काय? तर बघा बेटा या सिव्हिल ब्रांचचा, सिव्हिल आणि मेकॅनिकल या 2 ब्रांचचा हा बेस बेटा, पाया आहे बेटा. कारण बघा जर तुम्हाला मेकॅनिक्स समजला ना, तरच तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला सॉम समजेल. तरच तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला हायड्रोलिक समजेल. परत तुम्हाला समजेल बेटा टॉस समजेल. बरोबर आहे. म्हणजे एकमेकांवर हे विषय आधारित राहतात बेटा. तर लक्षात ठेवा मेकॅनिक्स जर तुम्हाला समजला ना, तरच तुम्हाला पुढचा सॉम, त्याच्यानंतर तुमचा टॉस, हायड्रोलिक्स हे विषय तुम्हाला समजणार बेटा, नाही तर समजणार नाही. हा बेस आहे बेटा. आणि बघा तुम्ही म्हणशाल की सर जाऊ द्या सर, आता काय यार एवढे कोण क्लास लावत बसेल, आता जर मी एवढं 4-4 विषयांचे क्लास लावत बसू का? जाऊ द्या सर, एवढे कोण पैसे वाया घालवेल. बघा बाळांनो, ही वेळ आहे तुमची स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करायची. कारण आजच्या घडीला तुम्हाला सर्वांना माहिती आहे मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या मायबाप ब्रांच आहे बेटा. याला कोर ब्रांचेस म्हटलं जातं. त्या कोर ब्रांचेसमध्ये कसं असतं माहिती आहे का, की तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस थोडेसे, म्हणजे बघा जॉब तर भरपूर सारे अवेलेबल आहे, पण स्टार्टिंग सॅलरी खूप कमी मिळते बेटा. मग जर तुम्हाला या सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलमध्ये तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी भरभक्कम पाहिजे असेल, चांगल्या कंपनीमध्ये जॉब पाहिजे असेल किंवा गव्हर्नमेंट जॉब जर तुम्हाला क्रॅक करायचा असेल बेटा, तर तुमचे कॉन्सेप्ट एकदम जबरदस्त असले पाहिजे. मग आता मला सांगा, जर तुम्ही घरी बसून अभ्यास करशाल, कॉलेजवर डिपेंडंट राहशाल, तर कॉलेजमध्ये कसं आहे, काही कॉलेजेसला लेक्चर प्रॉपर होतात, पण काही कॉलेजेसला तर लेक्चरच होत नाही डायरेक्टली. बरोबर आहे. काही कॉलेजमध्ये तर तुम्ही बघितलं असेल, की एखाद्या विषयाचे 2-4 लेक्चर होतात, एका विषयात 1 चॅप्टर संपतो त्यांचा. तर काय समजणार यार पोरांना? मग पोरं काय करतात? मग आम्हाला फक्त पासिंग काढायची. बघा बेटा, पासिंगकडे जाऊ नका. पहिलेच कॉम्पिटिशनचं जग आहे. या कॉम्पिटिशनच्या जगामध्येच भरपूर हाल चालू आहे बेटा. जॉब नाहीये, जॉबची मारामार आहे. म्हणजे जॉब आहे, पण लोकांमध्ये त्या टॅलेंट नाही, ते स्किल्स नाहीये. मुलं अडकतात बेटा. तर का अडकतात? कारण बेसिक कॉन्सेप्ट त्यांचे पक्के नसतात. तर बघा बेटा, माझं असं म्हणणं नाही की आमच्याचकडे क्लास लावा. अरे कुठे बी लावा. जिथे तुम्हाला समजेल ना, जिथे तुम्हाला एखादी गोष्ट आयडिया येईल ना, कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होत जातील ना, त्या ठिकाणी तुम्ही क्लास वगैरे लावू शकता बेटा. नो प्रॉब्लेम, काहीच इश्यू नाही बेटा. ठीक आहे ना? कारण आपल्या ॲप्लिकेशनमधून नंबर ऑफ विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क काढलेले. आता तुमचा नंबर आहे बाळांनो. ठीक आहे ना? चला असो. तर बघा बेटा, स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करा. या 6 वर्ष फक्त तुम्हाला स्वतःवर पैसे खर्च करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यभर कमवणंच आहे बेटा. आता आयुष्यावर तुम्ही किती कमवता हे डिपेंड करतं, की या 6 वर्षात तुम्ही किती आपलं नॉलेज गेन केलेलं आहे. कारण बघा तुम्हाला सांगायला गेलं, माझं AutoCAD झालंय, PLC झालं, SCADA झालं, इन्व्हेंटर झालं, प्रोबी झालं, त्याच्यानंतर मग माझं CNC प्रोग्रामिंगचे कोर्सेस झालेले आहे. नंतर माझं इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा कोर्सेस झालेला आहे. नंतर सोलर वॉटर हीटर इन्स्टॉलेशनचा कोर्स झालेला आहे. नंतर ट्रान्सफॉर्मरचा इन्सुलेशनचा माझा कोर्स झालेला आहे. म्हणजे प्रधानमंत्री जीवन कौशल्य योजनेच्या अंतर्गत भरपूर सारे कोर्सेस माझे झालेले आहे. एक कोर्सची जर प्राइस जर बघितली आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशन, तर 70-70 हजारची कोर्सेस आहे. मग असं मी का शिकलो? आणि मी सर्व करून काय करतोय? टीचिंग करतोय बेटा. का करतोय? एम-टेकला मी आता एम-टेक वगैरे करतोय, समजा एम-टेक वगैरे माझं समजा होऊन जाईल. तर मला असं म्हणायचं बेटा, मी का असं करतोय? तर माझं नॉलेज वाढवण्यासाठी. मी प्रत्येक वेळेस माझं MBA पण झालेलं आहे. माझं इंजिनिअरिंगला मी युनिव्हर्सिटी टॉपर आलेलो आहे. डिप्लोमाला मी ऑल सेमिस्टर टॉपर आहे. तुम्ही ऑफलाईनला असाल ना, तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना माझं सर्व माहितीच आहे. पण बघा बेटा, डिप्लोमाला मी म्हणजे कसं आहे, सांगायचं आहे तुला, तर मी जिथून जे भेटेल ते गेन करत राहतो डायरेक्टली. स्वतःवर जेवढं तुम्ही इन्व्हेस्ट करशाल ना, तेवढा रेव्हेन्यू तुम्ही फ्युचरमध्ये कमावशाल बेटा. तर हे लक्षात ठेवा बाळांनो. आता तुम्ही जास्तच गोष्टी, आपण जास्तच मी भावनाच्या भरात वाहून गेला. एवढं सांगायला नको पाहिजे होतं. पण ठीक आहे असो. माझेच विद्यार्थी, माझे लहान भाऊ-बहीण आहे. ठीक आहे. चला असो. तुमचं चांगलं व्हावं असं वाटतं बेटा मला. बाकी दुसरा काही इश्यू नाहीये. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा बेस बेटा. तर यामध्ये आपण वेगवेगळ्या टाइपच्या मशीन्स शिकतो. बरोबर आहे. एकूण तुमच्या 8 ते 10 टाइपच्या सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. याची व्हेलोसिटी रेशो काय असतो? मेकॅनिकल ॲडव्हांटेज काय असतो? म्हणजे या सर्व गोष्टी शिकतो. नंतर एनालिसिस ऑफ फोर्सेस, म्हणजे एखाद्या बॉडीवर जे फोर्सेस पडताय, तो कुठून किती फोर्स पडताय, मग त्याचा इफेक्ट त्या बॉडीवर काय होईल, मग त्याचा रिझल्टंट काय असेल. मग हे ग्राफिकल मेथडने सुद्धा काढा, थेरॉटिकल म्हणजे एनालिटिकल न्यूमेरिकल मेथडने सुद्धा काढा. हा इंजिनिअरिंग मेकॅनिक जो आहे ना, हा पूर्णपणे तुमचा जर बघितला गेला बेटा, तर 80% जो असेल ना, हा न्यूमेरिकल बेस आहे आणि 20% फक्त थिअरी येते बेटा बस. आणि आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये एकदम बारकी-बुरकी नोट्स टाकली तुम्हाला, एवढी बारकी. त्याच्या बाहेर थिअरीचा एक प्रश्न सुद्धा जाणार नाही, याची गॅरंटी आपली डायरेक्टली. आणि आपल्या न्यूमेरिकलच्या बाहेर एकही न्यूमेरिकल जाणार नाही, याची सुद्धा गॅरंटी घेतो आपण. तसं अप्लाइड मॅथमॅटिक्सची सुद्धा फॉर्म्युलाची नोट्स टाकली आहे. प्रिंट काढा, एकदम जबरदस्त बेटा, एकदम जबरदस्त. सर्व फॉर्म्युले कव्हर केलेले. नंतर
BMC द बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन. आता BMC आणि सर्वेइंग हे विषय शिकवणारे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहे बेटा, ठीक आहे ना. खूप मोठे मोठे फॅकल्टीज आहे बेटा. जर बघायला गेलो तर जबरदस्त फॅकल्टी मी तुमच्याकडे आणलेले. बघा, तुम्हाला वाटेल की सर यार मजा नाही येते यार सर. तर बघा बाळांनो, सुरुवातीची लेक्चर तुम्हाला वाटेल कारण हे नवीन तुम्ही शिकता. आता पण तुम्ही मला सांगा बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन. आता हा BMC विषय. BMC म्हणजे काय की एखादं घर बांधकाम करताना त्या बिल्डिंगमध्ये आपण कोणकोणतं मटेरियल वापरतोय, सिमेंट किती वापरतो, बघा कॉन्क्रीट वापरतो, कॉन्क्रीटमध्ये सिमेंट येतं, वाळू येते, खडी येते, बरोबर आहे, पाणी येतं. तर कोणती गोष्ट किती प्रमाणात घ्यावी लागते. त्याच्यानंतर विंडोज कशा प्रकारे आपण अरेंज करतो, डोअर्स आपण कशा प्रकारे लावतो. त्यानंतर आपण समजा बाहेरच्या गोष्टीचे प्लॅटफॉर्म वगैरे कसा मानतो, फाउंडेशन कसं करतो, खाली जो आपण समजा कॉलम टाकतो, बीम टाकतो, त्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो. तर BMC विषय हा जबरदस्त नॉलेज देईल बेटा तुम्हाला सिव्हिल वाल्यांसाठी. बघा, सिव्हिल इंजिनिअरचं कसं असतं, जर नॉलेज असेल तर तुम्ही सिव्हिल इंजिनियर बोलले असाल, पण नॉलेज नसेल तुम्हाला गवंडी किंवा मिस्त्री बोललं जाईल बेटा. तर हे तुमच्यावर तुमची चॉईस आहे की तुम्हाला काय बनायचंय. तुम्हाला मिस्त्री बनायचंय, गवंडी काम बनायचंय, ठेकेदार बनायचंय, का तुम्हाला प्रॉपर आर्किटेक्चर, प्रॉपर इंजिनियर बनायचंय. हा तुमचा विषय बेटा, ठीक आहे ना. बाकी असं काही नाही. कुठूनही अभ्यास करा पण करा बेटा. तर BMC मध्ये तुम्हाला सर्व मटेरियल म्हणजे कोणकोणतं मटेरियल वापरतात, मेटल कोणकोणतं वापरतात, सिमेंट, मग टाइप्स ऑफ सिमेंट काय काय आहे, मग कोणत्या ठिकाणी कोणतं सिमेंट वापरलं गेलं पाहिजे, मग ब्रिक्स, विटांच्या ऐवजी आपण ब्लॉक्स वापरतो, सिमेंटचे विटा वापरतो, मग यात काय फरक असतो, काय क्वालिटी काय असते, सर्व म्हणजे बेसिक ज्या आयडियाज लागतात बेटा एखाद्या कन्स्ट्रक्शन वाल्याला, या सर्व गोष्टी तुम्ही या BMC मध्ये शिकणार बेटा. तर मजा येईल बेटा हा विषय शिकून तुम्हाला. त्यानंतर सर्वेइंग. तर सर्वेइंग मध्ये तुम्ही बघितलं असेल बघा, बरेचसे तुम्ही इंजिनियर बघितलं असेल, रस्ते जेव्हा बांधकाम होता, रस्ते ज्यावेळेस नवीन तयार केले आता, तर बघा असे ट्रायपॉड घेऊन बघा ते कॅमेऱ्याने काहीतरी पाहत असतात, दुर्बीनने काही ना काही पाहत असतात. तर त्याला म्हणतात बेटा सर्वे करणं. तर सर्वे म्हणजे काय की एखादा रोड आहे, तो रोडचा अँगल किती आहे, त्याची विड्थ किती आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तो कशा प्रकारे म्हणजे एखाद्या टेबल लाईन पासून एका प्रॉपर सर्फेस किती वरती आहे, किती उंचीचा घ्यायचा आहे, त्याला म्हणतात बेटा सर्वे करणं. म्हणजे प्रॉपर सर्व गोष्टींचा आढावा घेणं की इकडे बाजू किती आहे, इकडे जागा किती आहे आणि आपल्याला किती मीटरचा रोड बनवायचा आहे त्या ठिकाणी, किती मीटर त्यामध्ये डिव्हायडेशन करायचं आहे का, किंवा एखाद्या गोष्टीचा एखाद्या प्लॉटचा सर्वे करायचा आहे. तर म्हणजे बघा या सर्व गोष्टींचा प्रॉपर निरीक्षण करणे त्याला म्हणतात बेटा आपण सर्वेइंग. हा विषय कसा माहिती का, सर्वेइंग जर तुम्हाला समजला ना तर नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला ऍडव्हान्स सर्वेइंग नावाचा सब्जेक्ट आहे, तो तुम्हाला समजतो बेटा. तर सर्वेइंगचा मोठा भाऊ आहे ऍडव्हान्स सर्वेइंग, तो नेक्स्ट सेमिस्टरला. तर एकमेकांवर बेस विषय बेटा. त्यानंतर प्रोफेशनल कम्युनिकेशन. आता बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं मी की विद्यार्थ्यांना शिकवता मी थोडीशी गावठी भाषा वापरतो किंवा थोडंसं विद्यार्थ्यांच्या बाजूने थोडंसं बोलतो, बरोबर आहे. तर मी थोडंसं इनफॉर्मल होतो. पण ज्यावेळेस मला एखादी मीटिंग करायची असेल तर मी त्याला प्रॉपर गोष्टी रिप्रेझेंट करतो की असं असं आहे सर, एकदम प्रॉपर. म्हणजे मी फॉर्मल लँग्वेज यूज करतो. केव्हा, ज्यावेळेस मला एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या मीटिंगमध्ये मला एखादी प्रेझेंटेशन द्यायचं आहे तर मी फॉर्मल लँग्वेज यूज करेल. पण ज्यावेळेस समजा मला मित्रांशी बोलायचं आहे, अरे भाऊ राम भाऊ, श्यामच्या भाऊ काय करतोय रे, बरं अभ्यास झाला का रे. तर बघा बेटा मी असं जातो वर्गामध्ये पण तेच काय करतो, एखाद्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला, काय रे बाबा कसं वाटतंय, काय समजतंय का नाही, काय काय अडचण आहे, त्याच्या बाजूला बसेल, त्याच्या काय हात टाकेल, मग त्याला मस्त सॉल्व्ह करून देईल. तर याला म्हणतो बेटा इनफॉर्मल कम्युनिकेशन, बरोबर आहे. पण ज्यावेळेस मी समजा शिक्षकांशी बोलतो त्यावेळेस मी फॉर्मल कम्युनिकेशन बोलतो, माझ्या फॅकल्टी सोबत मीटिंग घेतो, माझ्या फॅकल्टी सोबत बोलतो, तर मी त्याच्याशी फॉर्मल मीटिंग करतो. तर फॉर्मल कम्युनिकेशन काय असतं, इनफॉर्मल कम्युनिकेशन काय असतं, ज्यावेळेस आपण प्रोफेशनल कम्युनिकेशन करतो, बाहेर इंडस्ट्रीमध्ये जातो, बाहेर समाजामध्ये आपण वावरतो, तर कोणकोणत्या गोष्टींचा यूज आपल्याला करावा लागतो. समजा आपल्याला रिपोर्ट रायटिंग कशी असते, त्यानंतर आपण समजा एखाद्या मीटिंगला बसतो तर नोट्स कशा काढायच्या, रनिंग नोट्स कशा काढायच्या, त्यानंतर ईमेल कशी लिहायचे, ड्राफ्ट कसे बनवायचे, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला प्रोफेशनल कम्युनिकेशन मध्ये शिकायचा आहे. पण प्रोफेशनल कम्युनिकेशन आणि सोशल अँड लाईफ स्किल या दोन विषयाची तुमची एक्झाम होणार नाहीये बेटा. बघा 1, 2, 3, 4, 5 या 5 विषयाची तुमची MSBT ची बोर्डाची एक्झाम होईल. बघा बेटा लक्ष द्या, याची पण तुमची बोर्डाची एक्झाम होईल, याची तुमची MCQ एक्झाम होईल, याची बोर्डाची एक्झाम होईल, याची बोर्डाची एक्झाम होईल, याची बोर्डाची एक्झाम होईल, बरोबर आहे. पण या दोघांचं तुमचं फक्त असणार बेटा इंटरनल, म्हणजे तुम्हाला एक्झाम वगैरे द्यायची गरज नाही, फक्त इंटरनल सबमिशन आहे बेटा. बघा प्रोफेशनल कम्युनिकेशन जर बघितलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त 25 मार्काचा मॅन्युअल राहील आणि 25 मार्क तुमचं इंटरनल एक्झाम होईल, फक्त इंटरनल एक्झाम. म्हणजे तुमची ओरल वगैरे घेतली जाईल एखाद्या वेळेस, ठीक आहे ना. तर एकूण 50 मार्क आहे. आणि हे जे आहे तुमचं सोशल अँड लाईफ स्किल्स म्हणजे काय की आपण समाजामध्ये वावरत असताना कोणकोणत्या स्किल्स अवगत करणं आपल्यासाठी महत्वाचं बेटा. म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे, आपलं संभाषण कौशल्य कसं पाहिजे, समाजामध्ये असं सर्व समाजाबद्दल सर्व काही लाईफ आपण जी लाईफ जगतो बेटा, ही चांगली जगण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजे, ते सर्व तुम्हाला फक्त असाइनमेंट आहे. तर 50 मार्क तुमचं हे असाइनमेंट असणार आहे बेटा. पण हे विषय खूप महत्वाचे बेटा, भविष्याच्या दृष्टिकोनातून हे विषय महत्वाचे बाळांनो. तर या पहिल्या 5 विषयांची तुमची एक्झाम होईल.
त्यापैकी अप्लाइड सायन्सची एमसीक्यू होईल, बाकी सर्वांची रिटर्न होईल. 70 मार्काची रिटर्न बेटा. 70 मार्काची रिटर्न एक्झाम होणार बेटा तुमची, ठीक आहे ना. चला असो. तर अशा प्रकारे तुमचे हे विषय असणार आहे. तर ॲटलीस्ट तुम्हाला ही आयडिया आली असेल, की कोणत्या विषयामध्ये आपल्याला काय-काय शिकायचं आहे. कोणत्या विषयामध्ये काय-काय वाढून ठेवलेलं आहे, हे तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं असं मला वाटतं बेटा, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्हाला बघू शकाल. आणि हां, हे जो सर्व्हेइंग जो विषय आहे ना, त्याच्या बघा 50च्या पुढे हॅश लावलं बेटा. तर हॅश म्हणजे काय? याचं तुमचं एक्सटर्नल होईल बेटा. तुमचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल होईल. प्रॅक्टिकल म्हणजे काय? तुम्हाला ते ट्रायपॉड घेऊन रस्त्यावर फिरवतील. "चला, बघ रे, सर्व्हे कर रे याचा. बघ रे, अँगल किती आहे, काय-काय इन्क्लाइन आहे, कसं आहे, काय अँग्युलर किती आहे, काय सर्व हे मला सांग." त्याचं प्रॅक्टिकल होईल बेटा एक्सटर्नल. म्हणजे बाहेरच्या कॉलेजचा एखादा व्यक्ती येईल तुमच्या कॉलेजमध्ये आणि मग तुम्हाला विचारेन बुवा, तो काही बी विचारू शकतो. तुमचं प्रॅक्टिकल तो डायरेक्टली घेईन एक्सटर्नल प्रॅक्टिकल. ज्याला हॅश लागलं त्याला म्हणतात एक्सटर्नल प्रॅक्टिकल. आणि असं ॲड्रेट असलं, ॲड्रेटवालं त्याला म्हणतात इंटर्नल. म्हणजे कॉलेजच्या कॉलेजमध्ये सर्व काही होऊन जाईल. असं असतं बेटा, ठीक आहे ना. चला असो. बघा बाळांनो, आपलं ॲप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं. प्ले स्टोअरवर तुम्ही जा, व्हिडिओ वगैरे बघा. प्रॉपर सर्व काही समजून घ्या बाळांनो. भरपूर सारे कोर्सेस त्या ठिकाणी आहे. आणि हो, जर तुम्हाला हे कोर्स परचेस वगैरे करायचे असेल ना, तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना कॉल करा किंवा WhatsApp करा, बरोबर आहे. ते तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन देतील. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन कोर्स वगैरे परचेस करू शकता आमच्या कॉलिंग टीमकडून. तर असं तुम्ही केलं तुमचं इंटरनेट हँडलिंग चार्जेस तुमचा वाचणार आहे बेटा, बरोबर आहे. म्हणजे जे पण काही तुमचे थोडेफार पैसे वाचतील. जर तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट केला आणि जर यांच्याकडून जर कोर्स परचेस केला ना, तर नक्की 100% तुमचे थोडेफार काही का होईना, पण तुमचे पैसे वाचणार आहे बेटा, ठीक आहे ना. तर बघा, जे तुमचे डाउट्स असेल ते डाउट्स पहिले क्लिअर करा. आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांना विचारा की असं-असं आहे. तुम्हाला जे डाउट्स असेल ते डाउट्स ते क्लिअर करतील आणि तुम्हाला कोर्स वगैरे परचेस करून देतील बेटा, ठीक आहे ना. चला असो. तर कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता बेटा, ठीक आहे ना. किंवा तुम्ही नोट डाउन सुद्धा करू शकता. तर सर आम्हाला कोर्सेसमध्ये नेमकं काय-काय मिळेल? तर बघा, तर सर्व सिलेबस तुमचा प्रॉपर कॉन्सेप्च्युअली तुमचा प्रॉपर पूर्ण केला जाईल बेटा. तर सर्वात पहिले काय? ओव्हरऑल कंप्लीट सिलेबस तुम्हाला शिकवलं जाईल एकदम व्यवस्थित, एकदम जबरदस्त फॉर्मॅटमध्ये. दुसरी गोष्ट, प्री क्रॅश कोर्स. तुम्हाला क्रॅश कोर्स सुद्धा असणार आहे बेटा. क्रॅश कोर्स म्हणजे काय? की सर्वात शेवटी ज्यावेळेस एक्झाम जवळ येते, त्यावेळेस मला सांगा, सर्व लेक्चर जे पाहिलेले तुम्ही डबल पाहशाल का? नाही सर, डबल नाही पाहणार सर, एवढा वेळच नाही होणार. मग या सर्व लेक्चर्सला वन शॉट कमी कसं व्हायचं? वन शॉट म्हणजे काय? 2 तासामध्ये पहिलं चॅप्टर पूर्ण रिव्हिजन डायरेक्टली. तर रिव्हिजन क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असेल. काही विद्यार्थ्यांना ज्यांना रिव्हिजन क्रॅश कोर्सचे तुम्हाला समजा ₹199, ₹299 विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा पे करावे लागतात. पण हा तुम्हाला पूर्णपणे फ्री असणार आहे बेटा, ठीक आहे ना. त्यानंतर प्रिंटेबल थेरी नोट्स तुम्हाला प्रॉपर दिले जाईल. फॉर्म्युला असेल, समजा M2 वगैरे सारखे विषय झाले, मेकॅनिक्स सारखे विषय असले, तुम्हाला नोट्स वगैरे दिले जाईल. IMP प्रॅक्टिस पेपर, चॅप्टर वाईज टेस्ट सीरीज तुमची होणार आहे. नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रॉपर दिले जाईल ॲप्लिकेशनमध्ये. IMP क्वेश्चन बँक, IMP शेवटी IMP क्वेश्चन बँक दिली जाईल बरोबर आहे. आणि तुम्हाला एक्झामपर्यंत आणि एक्झामच्या नंतर सुद्धा तुमच्या मोठ्या भावाचा सपोर्ट तुम्हाला असणार आहे बेटा, ठीक आहे ना. तर बघा बाळांनो, तुम्हाला जे काही वाटायला लागलं की सर आम्हाला या टॉपिकबद्दल अजून इन्फॉर्मेशन हवी आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहत चला बेटा की सर या टॉपिकवर थोडा व्हिडिओ बनवा बरं, या टॉपिकवर आम्हाला थोडं एक्सप्लेनेशन करा बरं, आम्हाला समजतंय. तर बघा बाळांनो, माझे एफर्ट्स तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करत चला बेटा, बरोबर आहे. कारण तुमचा मोठा भाऊ म्हणून तुमच्यासाठी बनवतोय बेटा मी, ठीक आहे ना. आणि प्राइजिंग सुद्धा मी खूप कमी ठेवली बेटा, एकदमच कमी ठेवलेली डायरेक्टली. बघा बेटा, शिकायचं असेल, हे दिवस तुमचे आहे, शिकून घ्या बेटा, नॉलेज गेन करून घ्या. कारण कमावण्यासाठी आयुष्य पडलंय, जास्त पैशांचा विचार करू नका बाळांनो, ठीक आहे ना. बघा, माझं एकच म्हणणं होतं की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. ते माझं एक ब्रीद वाक्य होतं. आणि यासाठी मी कोर्सेसची प्राइस एकदमच कमी ठेवलेली डायरेक्टली. म्हणजे तुम्हाला सिलेबस पण मिळतोय आणि क्रॅश कोर्स पण फ्री मिळतोय आणि एकदम कमीत किमतीत बेटा. तुम्ही जा, आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि कॉम्बो परचेस करा बेटा, ज्यामध्ये सर्व विषय तुमचे कव्हर होऊन जाईल बाळांनो. कुठेच जायची गरज तुम्हाला पडणार आणि घरी बसून आपापला अभ्यास प्रॉपर तुम्ही करू शकता बेटा, ठीक आहे ना. चला, आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला क्लिअर हेल्पफुल ठरलं असेल, आवडलं असेल, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.